नमस्कार मंडळी, मी सिद्धी गायकर आणि बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग टाकते. बट आजचा दिवस छान आहे, गुरुवार आहे, तर म्हटलं चला आज पूर्ण दिवस मी कसा स्पेंड करते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू. पटकन आता मी हे सगळं रेडी करून घेते. आता घरातलं काम आवरून घेते आणि मग स्टार्ट करते प्रसादाचा शिरा करायला. वाईस उपवास आहे, खूप भूक लागले, तर मग मी आता पायनॅपल खाते. जस्ट ऑर्डर केलं आणि बनाना वेफर्स. सो आता हे खाणार. खाल्ल्यानंतर आवरावरी आपले आहेत तेच. आता 3 वाजेपर्यंत सगळं रेडी करायचं आहे आणि आता वाजलेत 2. सो 1 तास माझ्याकडे आहे. एक्झॅक्ट आता वाजलेले आहेत 1:45. ठीक आहे, 2 नाही वाजले, 2 आता वाजतील. बट माझ्याकडे खूप कमी वेळ आणि या कमी वेळेमध्ये मला 3 पर्यंत प्रसाद रेडी करायचा आहे. बिकॉज मला आता घाटकोपरला जायचं, त्याच्यामुळे पटापट मला आवरणे. सो सगळ्यात पहिला मला एनर्जी भेटली पाहिजे, म्हणून मी पहिला खाऊन घेते. कोकोनट वॉटर पेन आता. सो चला पटकन करून घेऊया. पटकन कट करून घेते आणि मग आपण सुरुवात करूया बनवण्यासाठी. चला पटकन, वेळ नाही आपल्याकडे. आज खूप स्पेशल आहे कारण की आज मी मठात जाणार आहे, ज्या मठामध्ये मला खूप टायमापासून बोलत होते. बट सम रिझन मला कॅन्सल व्हायचं की घाटकोपर बोलत ती माझ्यापासून लांब आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे की काहीतरीच व्हायचं की नाही जमत, नेक्स्ट असं 3-4 महिने आमचे गेले की मी येणार. बट आज फायनली मी तिकडे चाललेली आहे. आणि खरंच त्या दादांना थँक्यू. ॲक्च्युली ते सोशल मीडियावरूनच कोणतरी आहेत ज्यांनी मला DM केलेलं आहे की तुम्ही आमच्या मठात या असं, आणि त्यांनी बरेच कॉलसुद्धा मला केलेले होते. बट आत्ता जाती आज. सो आज मी सगळं काम जे आहे ते सगळं बाजूला ठेवलं आणि आज छान वारसुद्धा आहे, गुरुवार आहे आणि आज एका स्पेशल पर्सनचा बर्थडेसुद्धा आहे. सो दीदी आली आहे गाईस, अशी आलेली आहे दीदी, आत्ताच आली आहे ती. आणि मी याचा पूर्ण यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे, प्लस रील पण टाकेन. सो तुम्ही आधी माझी रील बघा, त्याच्यानंतर तुम्ही जाऊन यूट्यूबला चेक करा. आता इतकं तर डन झालेलंच आहे. आता फक्त त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आपल्याला टाकणं आहे, बाकी तर ऑलमोस्ट डन. सो शिजलं प्रॉपर की होईल ते तुम्हाला मी दाखवतेच. ठीक आहे, सो आता फक्त हे इतकं जे करते ते सगळं मी सोशल मीडियाला टाकते आणि मी टाकणार. बिकॉज हे एक चांगला वे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. ज्याला करायचं असेल ते करतात, अदरवाईज तुमची इच्छा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशी की हे कोणतंही शॉप नाही की आपण जे काही करतो ते लगेच टाकतोय. माझं एकच फोकस आहे, ते म्हणजे की आपण एक स्वामींचं करणारे आहोत आणि स्वामींच्या मार्गामध्ये येण्यासाठी जे कोणी स्वतःच्या मनाने येत आहेत त्यांना एक चांगला वे भेटून द्या. त्यांनीही असं काम करावं, कारण की मी आधी थोडी असं करायचे. जेव्हा मी स्वामींच्या मार्गात आले, जेव्हापासून मला स्वामी मार्ग भेटला, तेव्हापासून मी हे सगळं करायला लागली. आणि पुढच्या गुरुवारीसुद्धा मी जाणार आहे. ठीक आहे, आता मी घाटकोपरला चालले आहे. मला एका दादांनी इन्व्हाइट केलं आहे. सो मला तिकडे जायचं होतं मठामध्ये, कारण त्यांनी मला 3 महिन्यापासून झालं की ते बोलत आहेत तुम्ही या करून, पण मला टाईम नव्हता भेटत लिटरली. बट आता गुरुवार पण आहे आणि आज खूप छान दिवस आहे माझ्यासाठी, तर खूप स्पेशल डे आहे. कारण की त्याचे 2 रिझन आहेत. पहिलं रिझन तर ऑब्व्हियसली की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत आणि माझे तर अध्याय पण चालू आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज अशा पर्सनचा बर्थडे आहे जो माझ्या लाईफचा खूप स्पेशल पर्सन आहे. सो हे दोन्ही एकत्र आलं आहे, तर म्हटलं चला चांगलाच दिवस आहे. आणि त्यांचा पण मला फोन आला होता दादांचा, जे मठातले आहेत, की तुम्ही या करून. खूप टाईम झालं ते मला बोलवतात. मला माझी तरी पर्सनली अशी इच्छा आहे की तुम्ही पण जर असं काही करत असाल की जर तुम्ही दान करताय किंवा मग तुम्ही प्रसाद वगैरे कुठे वाटत असाल तर तुम्ही बिंदास्त व्हिडिओ टाका. मी स्वतः तुमच्या रीलला कमेंट करेन, कारण की आपण केलं तर उद्या सगळे करणार आहेत. चुकीच्या वेळेला नेणारे भरपूर आहेत, पण चांगल्या मार्गाला नेणारे खूप कमी लोक तुम्हाला भेटतील. सो या विचारामध्ये तुम्ही राहा आणि करा, सेवा करा, काही हरकत नाही. तुम्ही टाकता सोशल मीडियाचा, उलट तुम्ही बरोबर वापर करताय. ठीक आहे, असा विचार करू नका कोण काय बोलेल, बोलून द्या. आणि बोलणारे आपलेच असतात, काय लोक नसतात. फायनली इथे हे सगळं झालेलं आहे पॅकिंग आणि मी पण रेडी झालेली आहे. आता निघूया आपण घाटकोपरला जायला. टाइमचा रस्ता होता आणि आपण किती टाइममध्ये आलोय सांग. विमान आहे, भरपूर स्पीड आणलं बाबा. माझा असा जीव असा हातात होता. तू एवढा विमान चालवतोस ना, आता तुला भीती वाटते. मागे बसल्यावर सगळ्यांनाच भीती वाटते, कोण पण ड्रायव्हर असू दे. मागे असल्यावर मला नाही वाटली ती, मला नाही वाटली गाईस.
तुला ते पाळण्यात बसायची सवय झालेली आहे आता. काय काय पाळण्यात बसायची सवय आहे तुला. तो पण बसतो आणि मला जा घेऊन. पुरणाची पोळी तुम्हावडीची लाडू करंजी असेही खव्याची डाळिंब द्राक्षे. नक्की घेतलं ना पहिलंच. हाँ तो हम सब उनके बेटे हैं. चलो तो पण हे वाट ना हे वाटू. अरे वा. पुन्हा तुम्ही विक्रोळी. अच्छा विक्रोळीचे बरेच क्लायंट आहेत मला तिकडे. ओके तुमचा काढा. ओके ठीक आहे. बहुत माहिती थोडीशी पाठवा म्हणजे ते काय करून मला संध्याकाळपर्यंत मॅसेज चालेल चालेल. प्रसाद वाले पुढे या. भेट मला हे असते हे पण मोठा भाऊ तुम्ही घेतलं. घेतलं. हे आहेत ना स्वामींचे जेवढं डेकोरेशन असतं ना 9 दिवसासाठी अच्छा सजवायचं काम मला स्वामींना सजवायचं म्हणा किंवा डेकोरेशन करायचं आमचं काम. ओके. अजून आता काय होतं म्हणजे काय स्वामींना लक्ष्मीचं रूप घेतो. हे लक्ष्मीचं रूप घेतो आम्ही सगळं. चलो बाय बाय करो उनको. बाय बाय. चलो ॲडव्होकेट राजेश मामुलकर. अच्छा ओके. छान वाटलं तुम्हाला पण भेटून. मठ कसं आमचं 2013ला इथले जे निर्माण मंत्री होते प्रकाश मेहता यांच्या संकल्पनेतून हा तयार झालेला मठ आहे. 2013पासून आपण हा हे जेवढी ही वटवृक्ष झालेला आहे तो या सर्व आमच्या स्वामी भक्तांच्या माध्यमातून झाला आहे. मठाची
महत्त्वाचं म्हणजे काय, मठ आहे ना शेणानी सारवतात. आपण कुठेही मुंबईत बघितलं तर असा मठ नाही आहे आणि अशी सुंदर मूर्ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. वरती जर तुम्ही घुमट बघितला तिथं 80 किलो त्यामध्ये तांब्याचं आवरण आहे, ज्याच्याने आपल्याला ऊर्जा मिळते. गाडी लावा इथे मैदान आहे का? लावावं लागतं. आम्ही हा 45 मिनिटमध्ये आम्ही इकडं बनवलो. इथे पुढचं तिथे आत आहे. जास्त वेळ गाडी बनवली. मॅम गाडीच नाही दाखवता. तरी 45 मिनिटं म्हणजे आरती पाहिजे होती. ट्रॅफिकमध्ये वाकडी तिकडी. बाकीचे येतात ना ते चला लांब जाते ना म्हणून. भेटूया नक्की. या तुम्ही कधी आला? मी साठी नाही केला होता. अच्छा, नाही नाही नो issue, या no. साईडचा पहिल्यांदा आलीस का? नाही नाही नाही. चल, चल, चल. चलो बाय बाय करा तिकडे जेव्हा समोर